हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो येस मित्रांनो, आता आज मंडे आहे, तर आपलं जे मार्केट आहे फॉरेक्स मार्केट ते ओपन झालं आहे. आणि येस, दोन दिवस खूप बोर झाल्यानंतर आता आज आपण ट्रेड करणार आहे. सकाळी सकाळी आपला एक ट्रेड मिस झाला आहे NZD USD मध्ये. यामध्ये आपला सेटअप ॲक्टिवेट झाला, बट आपण अवेलेबल नव्हतो म्हणून हा ट्रेड आपण नाही केला. बट येस, आता वीक स्टार्ट झाला आहे, तर आपल्याला भरपूर ट्रेड भेटणार आहे. काही ना काही आपण कॅप्चर करू आणि तुमच्यासोबत शेअरही करणार आहे. आता इथे आपण आपला सेटअप पूर्ण ऑन करून घेतला आहे आणि प्लॅन्स वगैरे आपण करतोय. आज कॅडमध्ये न्यूज सुद्धा आहे, तर कॅडचे पेअर्सला जास्त प्रेफरन्स देईल मी आणि त्यामध्ये ट्रेड करायचा प्लॅन करेल. की काही त्यामध्ये सेटअप असला तर त्यामध्ये ट्रेड करू. कारण की जेव्हा न्यूज असते तर न्यूजमध्ये मोमेंटम खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर होतं आणि पॉईंट्सही आपण जास्त कॅप्चर करू शकतो. तर बघूयात आज आपण काय करतो दिवसभर आणि कोणते ट्रेड प्लॅन करतो. तुम्हालाही काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही आपल्या इन्स्टाला मेसेज करून तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता, किंवा फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे तर काहीही हेल्प लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. तर गाईज, आता आपले मुलांसोबत लेक्चर वगैरे झाले आहे आणि आज आपण मुलांना काय शिकवलंय किंवा मुलांसोबत आज काय डिस्कस केलंय. तर आज आपण मुलांना फॉरेक्स फॅक्टरीबद्दल शिकवलं आहे. फॉरेक्स फॅक्टरी म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात नॉलेज सांगायचं म्हटलं तर फॉरेक्स फॅक्टरीवर आपण न्यूज वगैरे बघतो आणि न्यूजच्या बिहाफवरही आपण फॉरेक्समध्ये चांगली ट्रेडिंग करू शकतो. सो येस, तुम्हाला जर फॉरेक्स ट्रेडिंग करताय तर फॉरेक्स फॅक्टरीबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. आता आज जो माझा ट्रेड चालू आहे किंवा मी जो ट्रेड प्लॅन केला आहे तो दाखवतो तुम्हाला आधी. आज मी GBP AUD मध्ये हा एक ट्रेड प्लॅन केला आहे सेल साईडला. आणि माझ्यासोबतच आपला एक स्टुडंट आहे कैलासनेही एक ट्रेड प्लॅन केला आहे GBP AUD मध्ये. तर कैलास, तुझं कसं चालू प्रॉफिट लॉस? सो येस मित्रांनो, आजचा कैलासचा प्रॉफिट जो आहे $66 आहे. तर कैलास, कसं वाटतंय शिकून? काय 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 शिकला आतापर्यंत तू? आणि किती दिवस झाले तुला येऊन ट्रेडिंग शिकायला? सो येस मित्रांनो, कैलास आपल्याकडे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आलता आणि कैलासला आपण पूर्ण बेसिक पासून फॉरेक्स मार्केट शिकवलंय आणि आता तो स्वतःहून प्रॉपर ट्रेडिंग करू शकतो, स्वतःहून ट्रेड फाईंड करतो आणि स्वतःहूनच ट्रेड घेतो बी. प्रॉफिट लॉस जे काही असेल तो तेच त्याची पूर्ण जबाबदारीने ट्रेडिंग करतोय. तर फॉरेक्स ट्रेडिंग किंवा कोणतीही ट्रेडिंग करायची असेल तर एवढी हार्ड नाहीये फ्रेंड्स. सगळं होऊ शकतं, बस तुम्हाला एक बेस्ट मेंटॉर पाहिजे. आता सध्याला माझ्यासोबत फक्त एक कैलास आहे आणि कैलास आणि मी बसून आमची ट्रेड वगैरे चालू आहे प्लॅन करायचं. तर बघूयात आणखीन आपण संध्याकाळपर्यंत काय करतो. आपली आज संध्याकाळी एक न्यूज पण आहे कॅडमध्ये. तर त्या न्यूजमध्येही आपण काही ट्रेड वगैरे प्लॅन केला तर मी तुम्हाला अपडेट देतोच. तर बघूयात आज काय असतो आपला दिवस. ॲट दी एंड आपण प्रॉफिट करतो, लॉस करतो, ते सगळं मी तुम्हाला नंतर शेअर करतो. जमतं का? आता आपण पूर्णपणे सेटअप वगैरे पण करून घेतला आहे, स्क्रीन पण बंद केली आणि आजचा दिवस खूप चांगला होता. एक 2 ते 3 ट्रेड आपण प्लॅन केले आणि मोस्ट प्रोबेबली करन्सीमध्येच केले. एक गोल्डमध्ये स्टॉप लॉस गेला आणि 2 टार्गेट भेटले. आणखी एक आपला कॅट GPY मध्ये एक ट्रेड चालू आहे. त्याचे काय प्रॉफिट होतो, लॉस होतो की ते बघू आपण. आणि येस, असा आपला आजचा दिवस होता. मी स्क्रीनशॉट टाकतो ॲट दी एंडला की आजचा प्रॉफिट लॉस काय राहिला. नाहीतर मग एकदा स्क्रीन रेकॉर्डिंग करून टाकतो. असंच जास्त कॅपिटल नाही लागत ट्रेड करताना. एक स्किल असली ना तर प्रॉपर ट्रेडिंग होती. आता येस, बघूयात की आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला काय करता येईल. आणि जे पण मुलं हे ब्लॉग बघतायत यांना खूप काही शिकायला भेटणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मेन म्हणजे काय तर भरपूर जण गोल्डलाच ट्रेड करायला प्रेफर करतात, पण सगळ्यात मेन एक गोष्ट लक्षात घ्या की गोल्ड खूप रिस्की इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही गोल्डमध्ये न करता जर करन्सीला मास्टर केलं तरी पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिट करू शकता. तर मेन तर तुम्ही एकदा प्राइस ॲक्शनला मास्टर करा, करन्सीमध्ये ट्रेडिंग सुरू करा आणि मग गोल्डमध्ये तुम्ही रिस्क घ्या. तोपर्यंत स्लो अँड स्टडी करन्सीमध्येच करा. येस, असंच जरा आजचा व्लॉग आपण इथे एंड करू. जरा तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सपोर्ट राहू द्या. काहीतरी नवीन ट्राय करतोय तर तुम्ही तुम्ही पण शिका आणि एक सपोर्ट राहू द्या.